मी मावळणाऱ्या सूर्याकडे बघायचो. त्याची लाली अशी आमच्या चेहऱ्यावर पडायची. ती 15 मिनिटं इतकी मॅजिकल असायची ना. एकदा असंच बसलो होतो आम्ही सनसेट बघत, गप्पा मारत होतो. बोलता बोलता इतका वेळ गेला कळलंच नाही. बघितलं तर चंद्र वर आला होता. मग मी त्यांना म्हटलं की तुमच्या सोबतच्या या क्षणात माझं संपूर्ण आयुष्य घालवायचंय मला. पण मी तेव्हाच लकी ठरेन जेव्हा मला तुमच्यासारखा नवरा मिळेल. काय बोलला मग विनय? मग असं बघत होते माझ्याकडे. तेवढ्यात मीच त्यांना परत विचारलं, चालेल ना माझी सोबत? तर ते म्हणाले की तुम्ही कुठे मी कुठे, तुम्हाला हो माझ्यापेक्षा खूप छान आणि चांगला नवरा मिळेल. म्हणजे असा हँडसम वगैरे. मी असा कसाही राहतो, गबाळ आहे. तर ते म्हणाले की चालेल काय, मला खरं तर खूप आवडेल. पण माझा एक प्रश्न आहे, आयुष्यभर आपण असंच चौपाटीवर भेटायचं का? हे देवा, खूप भोळा आहे ग तो विनय. खरंच कोकरू येते कोकरू. पण एक सांगू, तुम्हा मुलांना असं खुश बघितलं ना हे आम्हाला खूप छान वाटतं ग. आमचा बसलाय जाऊन तिकडे अमेरिकेत, पण तुम्ही सगळे आजूबाजूला असताना एकटेपणा नाही जाणवत मग आम्हाला. आणि अगं हे तर एवढे आनंदी आहेत ना सध्या, आतापासूनच मी विनयच्या लग्नात 3 पीस सूट शिवणार असं सगळ्यांना सांगत सुटलेत हे. हॅलो, हा शारदा मॅम बोला. रिन्युअलचा फॉर्म मॅम मी तुम्हाला 2 दिवसात सांगितलं तर चालेल? बरं ठीक आहे, ओके. काय झालं? काही नाही, ते हॉस्टेलमधनं फोन आला होता परत कधी येतेस विचारायला. म्हणजे त्यांना रिन्युअलसाठी लवकर फॉर्म आलेत तर ते भरायचे. अगं मग त्यात विचार काय करायचा? नाही सांगायचं होतंस ना त्यांना. आता लग्न होऊन तू डायरेक्ट तर समोरच्या घरात जाणार ना. हे माहेर ते सासर, काय गरज आहे तुला तिकडे जायची आता? काकू आलेच आम्ही. वेडाबाई, होणाऱ्या नवऱ्याला मिस्टर विनय म्हणते. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.